ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 31 आणि 32. अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. शब्दार्थ. हे कौंतेया, हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्या कारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्या कारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. भावार्थ. आकाश तर सगळीकडे पसरलेले आहे, पण सूक्ष्म म्हणजे भाररहित आहे. प्रत्येक पदार्थात सर्वात कमी भाग आकाश असते, म्हणून त्याला सूक्ष्म म्हटले जाते. आकाश सूक्ष्म आणि पृथ्वी म्हणजे स्थूल किंवा जड. आत्मा आकाश आणि शरीर स्थूल जडदेह मातीचा बनलेला आहे. आकाश म्हणजे वायू किंवा हवा नाही. वैज्ञानिक भाषेत याला इथर म्हटले आहे. इथर म्हणजे माध्यम जे अवकाशात आहे, ज्याच्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत येतो. कारण अवकाशात वातावरण नाही, तरीही प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. ध्वनिलहरी इथरमुळेच आपल्यापर्यंत पोचतात. ते निळे दिसते कारण निळ्या रंगाची तरंग लांबी पृथ्वीच्या वातावरणाशी जुळते. आकाश तत्व विशुद्ध चक्रात स्थिर असते. शब्द हे याचे स्वरूप आहे. शब्द जपून वापरावेत. शब्द नष्ट होत नाहीत. दिलेला शब्द न पाळणे, ओरडून बोलणे, दुसऱ्याला लागेल असे बोलणे, खोटे बोलणे हे अपराध आहेत. यामुळे ऐकू न येणे, बोलू न शकणे असे परिणाम होतात. योग वसिष्ठ या ग्रंथात आकाशाची 3 रूपे सांगितली आहेत. आकाश, चिदाकाश आणि चित्ताकाश. आपल्या मनात सतत विचार चालू असतात. 2 विचारांच्या मध्ये जे अंतर आहे त्याला आकाश म्हणता येईल. ध्यान करताना हेच विचारातील अंतर, अवकाश वाढवायचे असते. त्याने मनाला असीम शांती मिळते. जितका श्वास सावकाश सोडू तितके विचार स्थिर होतात आणि शरीराला थंडावा मिळतो. आत्मा अनादी आहे, निर्गुण, निराकार, निर्विकार, अकर्ता आहे. आत्मा काही करत नाही. तो कर्म करत नसल्याने त्याला कोणताही दोष लागत नाही. तो शुद्ध असतो, अलिप्त असतो. आत्मा प्रकाश रूप आहे. श्लोक 33 आणि 34. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव मन्तरे ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम 13 शब्दार्थ. अर्जुना, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात, ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. भावार्थ. एका शरीरात एकच आत्मा असतो. केसांच्या मुळापासून पायाच्या नखापर्यंत एकच चेतना पसरलेली असते. हे अचंबित करणारे आहे. क्षेत्र म्हणजे प्रकृती अर्थात शरीर कर्म करते. त्याचे फळ आत्मा भोगतो. प्रकृती आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांच्या साथीने ते कार्य करू शकतात.
त्यांना स्वतंत्र कार्य करता येत नाही. देह त्याग म्हणजे मुक्ती नाही. एका क्षेत्रातून आत्मा दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश करतो, हे चक्र अविरत सुरू असते. योगाच्या सहाय्याने मुक्ती मिळू शकते. वेगवेगळे योग आहेत. सिद्ध होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. अवघड आहे, अशक्य नाही. गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग साधना करू शकतो. एकाच पद्धतीचे अनुसरण करू शकत नाही. नित्य कर्म करावी लागतात. नीतिनियम पाळायला हवेत. ज्ञान हवे. जे हाती घेऊ ते भक्तीने व्यवस्थित करायला हवे. कोणत्याही गोष्टीत गुंतून पडायचे नाही. जे काम करू त्याचीही आसक्ती नको. कबीरांच्या आयुष्यातली एक घटना आहे. त्यांनी विणलेल्या शेल्याचे एका माणसाने तुकडे केले तरी ते रागावले नाहीत, अस्वस्थ झाले नाहीत. अखेर म्हणाले की शेल्याच्या चिंध्या झाल्या त्या कोणाच्याच उपयोगाच्या नाहीत. हे मिथक असेल तरी त्यात तथ्य आहे. आपल्या मेहनतीवर अनेकदा पाणी फिरले जाते. श्रेय मिळत नाही, अपेक्षित कौतुक मिळत नाही, हवे तसे यश मिळत नाही, मोबदला मिळत नाही, कामात चुका काढल्या जातात, लोक नाराज होतात. अशा वेळी श्रम फुकट गेले असे वाटते. जणू शेल्याच्या चिंध्या केल्या अशी भावना होते. अशा वेळी हा प्रसंग आठवावा. आपण काम रामाच्या प्रेरणेने केले. त्याचे कौतुक वाटावे अशी प्रेरणा त्याने कोणाला दिली नाही. त्यात नावं ठेवणाऱ्यांचा दोष नाही. ते त्यांच्या बुद्धीनुसार वागतात. हिरा ओळखू आला नाही तर त्यात हिऱ्याने वाईट वाटून घेऊ नये. पारखी नजर सगळ्यांकडे नसते. गुणग्राहकता सर्वांना नसते. दोष त्यांचा नसतो. आपण दुःख करू नये. सगळी दुःख गुंतल्यामुळे होतात. वर्तमानात जगता यायला हवे. फाटलेल्या शेल्याची किंमत ठरवायची. का फाटला त्याचा विचार नको. गुंतू नये असे सांगणारा हा अध्याय. शरीर नाश पावते आणि आत्मा काही करत नाही असे जर आहे तर आपलं कोण परक कोण. म्हटलं तर सगळी आपली, नाहीतर आपलं कोणी नाही. आहे तो क्षण महत्वाचा. सतत वर येणाऱ्या अहंकाराला सांगावे आपले काही नाही. हे शरीरही आपलं नाही, ते सोडून जायचं आहे. चंचल मनाला समजावावे हा क्षण उपभोगू, पुढच्या क्षणाची खात्री नाही. बुद्धीला हे पटले पाहिजे की परमात्म्याची इच्छा असेल तर काही करू शकतो. वाढलेले ताट समोर असले तरी परमात्म्याची इच्छा असेल तर ते खाता येते. वर्तमानाचा विचार केल्यामुळे विचार स्थिर होतात. मन भरकटत नाही. चित्ताचे समाधान टिकून राहते. शरीराचे स्वास्थ्य उत्तम राहते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.